सुनबाई, तू 8 वाजता भांडी घासाय घेतल्यावर 9 वाजता त्याला दुकानात जायला लागते. नाश्ता पाणी काय आहे का नाही? का उपाशी ठेवी ती? थोडीच भांडी सासूबाई, तेवढी घासते पटकन नाश्ता बनवते. आणि दुपारच्या जेवणाचं काय आहे का नाही डबा बिबा? दुपारचं जेवण पण बनवते ना. सगळं करीत एक नंबरचे काम चुकार किती बरं सांगितलं. ती रातची खारखाटी भांडी ठेवीत जाऊ नको, हातासरशी घासून टाकीत जा. पण तुला तर सगळं तुझ्या मनासारखंच करायचं असते. दुसऱ्यांचं काय ऐकायचे ग तवा? असा नसतो घर संसार चालत. घर संसार चालवायचा नाही एक बिगुण मला तुझ्यात दिसत नाही. असं कुठं असते काय सून? आला हो बावड्या. का रे, काय झालेलं? टेन्शन मध्ये दिसत आहे. अगं आई काय सांगू, रात्री दुकानात चोरी झाली अगं आपल्या. काय? कस काय? कुलूप नव्हते लावलं का तू नीट? अगं लावलं होतं पण त्याने शटरच कापलं. लय नुकसान झालंय का हो? अगं सगळं मिळून 5-6 लाखाचं झालं असेल. भाई, तू पोलिसात कंप्लेंट नव्हती दिली का? अगं माझ्यापर्यंत जे काय म्हणजे सगळं प्रयत्न केलेले आहेत आई मी. माझं आहे ना आता लय डोकं दुखा लागलंय आणि लय दमलोय मी. आराम करते मला जरा आता. भाई, तू काही इथं मातवाण बघत बसली. जा ना, त्याला आता आधाराची गरज आहे. तू टेन्शन मध्ये आहे. जा त्याला आधार दे. इथं बसले मातवाण बघत. मला ते सुनबाईचं काही कळतच नाही. काय रे देवा, एवढं नुकसान करून टाकलं माझ्या पोराचं. सासूबाई, येत माझे काही दागिने आहेत, हे घाण ठेवा, नाहीतर गरज पडली ना तर विका. कसं आहे आता आपलं दुकान पण नव्याने उभं राहणं गरजेचं आहे ना. मग त्यातून जे पैसे येते ना ते तुम्ही यांना द्या. कसं आहे आता बँकेतून जर कर्ज काढलं तर त्याचं व्याज पण भरायला लागन. आणि मीच दिले असतं यांना, पण हे माझ्याकडून घेणार नाही. म्हणून मग तुम्ही द्या. सॉरी सुनबाई, माझं चुकलं बघ. पहिलं मला वाटायचं घर संसार चालवायची तुला अजिबात अक्कल नाही. पण आपल्या ह्या घरावर जेव्हा संकट आलं ना, तेव्हा तू तुझं हे स्त्रीधन माझ्या पुढे ठेवून सिद्ध केलं की आपल्या घरासाठी समजूतदारपणा आणि तडजोड करणारी सून दुसरी कोणच होऊ शकत नाही. तूच आपल्या घरासाठी योग्य आहे बघ.